बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुंबईत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून सध्या वाद सुरू आहेत। त्यातच शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी संवाद साधत मोजणी दरम्यान 1 लाख मतांची मोजणी बाकी असताना विजय कोणी घोषित केला असा सवाल उपस्थित केला। तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही पलटवार केला आहे। रवींद्र वायकर हे दगाबाजी करून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे खासदारकीची शपथ घेऊ नये असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं। यावर बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, खासदारकीची शपथ म्हणजे ही काही आईची शपथ, वडिलांची शपथ, देवाची शपथ नाही। त्यांनी मोठेपणाने पराभव पचवायला शिकलं पाहिजे। मला टार्गेट केलं जात आहे, माझ्या विरोधात नकारात्मकता पसरवण्यात आली आहे असा आरोप रवींद्र वायकर यांनी केला। पुढे रवींद्र वायकर यांनी राज ठाकरेंसोबतची भेट ही सदिच्छा भेट होती असं स्पष्ट केलंय। राज ठाकरेंचे सहकार्य लाभले, त्याबाबत भेट घेणं महत्त्वाचं होतं असं रवींद्र वायकर म्हणाले। तसेच भाजपने 400 पारचा नारा दिला, त्यांच्या तेवढ्या जागा आल्या नाही। आरोप करणाऱ्यांनी कोर्टात जावं, पुरावा सादर करावा। मोबाईल हा प्रत्येकाकडे असतो, मोबाईल टॉवर चेक केले तर मतदान केंद्रात त्या दिवशी किती लोकांकडे मोबाईल होते हे कळेल, पण ते हॅक केले जाते हे सिद्ध झाले तर त्यातून खूप मोठं काही कळू शकतं असं रवींद्र वायकर म्हणाले आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक 12 जुलै रोजी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे 27 जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या 11 आमदारांपैकी 4 भाजपचे, 2 काँग्रेसचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडे प्रत्येकी 1 जागा आहे। कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या विधान परिषदेच्या आमदारांमध्ये डॉक्टर मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान ए लतीफ खान दुरानी, निलय मधुकर नाईक, ॲडव्होकेट अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बाळाजीराव पाटील, डॉक्टर वाजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर, जयंत प्रभाकर पाटील यांचा समावेश आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं दिसत असल्याने महाराष्ट्रातील पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेणार आहेत। कोर कमिटीच्या या बैठकांमध्ये 2024च्या विधानसभा निवडणुकांसाठी देखील रणनीती ठरणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने धुतल्याची घटना अकोला जिल्ह्यातील वडेगाव येथे घडली आहे। या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडले असून त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत। यासंबंधीच्या वृत्तानुसार नाना पटोले सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते। तिथे त्यांची लाडू तुला होती। त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमोद डोंगरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती, त्यामुळे पटोले यांना संत श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही। पण पालखी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळीकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता। नाना पटोले यांनी चिखलातून वाट काढत पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचे पाय चिखलाने भरले होते। हे पाय धुण्यासाठी त्यांनी पाणी मागितलं। त्यानंतर त्यांनी पाय धुण्याचा प्रयत्न केला असता एका कार्यकर्त्यानेच पुढाकार घेत स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले। विजय गुरव असे या कार्यकर्त्याचे नाव आहे। तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे। नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांच्या हातून स्वतःचे पाय धुवून घेतल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे। त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे। तूर्त तरी या प्रकरणाची राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा सुरू आहे। अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केलाय। तसेच अजित पवार गटात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत। याबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं आहे। सुनील तटकरे हे नगरमध्ये आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ओबीसी आरक्षणामुळे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। याबाबत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। छगन भुजबळ आणि पक्षाच्या कोर कमिटीची बैठक झाली आहे। त्या बैठकीत छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत चर्चा करून त्यांचे निराकरण झालं आहे। त्यानंतर राज्यसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना छगन भुजबळ यांनी आशीर्वादही दिले। भुजबळ नाराज नाहीत, ते पक्ष सोडून जाणार असल्याचं केवळ अफवा आहेत असे स्पष्ट केलं। पुढे बोलताना तटकरे म्हणाले की या लोकसभा निवडणुकांमध्ये संविधानाबद्दल केलेला अपप्रचार, अल्पसंख्याक समाजाबद्दल असुरक्षितता निर्माण करण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न यशस्वी झाला। त्यामुळे देशात आणि राज्यात एनडीए पिछाडीवर जाण्याचं कारण ठरलं आहे। काही मतदारसंघात राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहेत, तरीही युतीचे उमेदवार पिछाडीवरती आहेत। त्याबाबत आम्ही सविस्तर अहवाल पाहून विश्लेषण करू। अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आघाडी मिळाली आहे। मात्र अजितदादांना बदनाम करण्यासाठी हितशत्रूकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत असा आरोप तटकरे यांनी केला आहे।
नीट यूजी वादावरील ग्रेस मार्क्सशी संबंधित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। हे प्रकरण न्यायमूर्ती नाथ आणि न्यायमूर्ती भट्टी यांच्या खंडपीठासमोर ठेवण्यात आलं होतं। कोर्ट म्हणालं, जर एखाद्याच्या बाजूने 0.001% निष्काळजीपणा असेल तर त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे। मुलांनी परीक्षेची तयारी केली आहे, त्यांची मेहनत आपण विसरू शकत नाही। व्यवस्थेची फसवणूक करणारा व्यक्ती डॉक्टर बनतो, तो समाजासाठी त्याहूनही धोकादायक आहे याची कल्पना करा, असंही खंडपीठाने सरकार आणि NTA ला सांगितलं। या घोटाळ्याशी संबंधित याचिकांवर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। वकिलांनीही सर्व खटल्यांवर एकाच दिवशी वाद घालण्याच्या सूचना दिल्या आहेत। यापूर्वी 11 जून रोजी 3 याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने NTA ला नोटीस बजावली होती आणि सामुपदेशन प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला होता। 13 जून रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं की ज्यांना ग्रेस गुण मिळाले आहेत अशा 1563 उमेदवारांचे स्कोअर कार्ड रद्द केले जातील आणि स्कोअर कार्ड ग्रेस गुणांशिवाय जारी केले जातील। 4 जून रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीटचा निकाल जाहीर केला होता। 67 उमेदवारांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके जालन्यातील वाडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणीही घेणं बंद केलं आहे। त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली। त्यातच आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली आहे। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब करडक, प्रदेश चिटणीस समाधान जेजूरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केलं आहे। त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे। लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणी पातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला। मात्र हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे। तर डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपले प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहेत। त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली। त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वाडीगोद्री येथील आंदोलनस्थळी भेट देऊन हाके यांच्याशी चर्चा केली आहे। वसईत एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी घडली। मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला रस्त्याच्या मधोमध झाला, जिथे 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले। 2 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर नुकतेच ब्रेकअप झाल्याचे या हल्ल्यामागील कारण होतं। पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रस्त्यावर पडून होती। इंटरनेटवर या भयानक घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपीने हातात पाना धरलेला दिसत आहे। तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी आणि शस्त्र टाकून देण्याआधी माझ्यासोबत असे का केले असे ओरडताना ऐकू येत आहे। रस्त्यावर अनेक लोक उपस्थित असूनही कोणीही हस्तक्षेप करून हल्ला थांबवण्याचं धाडस केलं नाही। अनेक जण व्हिडिओ शूट करताना दिसले, घटनास्थळावरून दूर जाताना दिसत होते, कारण हल्लेखोर तरुणीवर वारंवार हल्ला करताना दिसत आहे। दुर्दैवाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेला मदत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करता तेथून निघून जात होते। ही भीषण घटना एका जाणाऱ्याने शूट केली, ज्याचा उपयोग महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून केला जाऊ शकतो। अहवालानुसार मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय आहे। पीडित तरुणीचे नाव आरती, वय वर्ष 20 असं आहे। रोहित यादव नावाच्या आरोपीला स्थानिक पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागांवर भाजपने सर्वे केला होता। एवढेच नाही तर भाजपने त्यांचे खासदारही ठरवले होते। राजकारणात ही नवीनच पद्धत आली आहे, हे म्हणजे नाक दाबून बुक्क्यांचा मार असे झालं। अशा शब्दात प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मंगळवारी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला आहे। भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले। त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले। या बंडाला आता 2 वर्ष पूर्ण होतील। त्यानंतर गतवर्षी भाजपने अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडला, त्यांनाही सरकारमध्ये सहभागी करून घेतलं। आता एकनाथ शिंदेंच्या सहकार्याने सरकार सुरळीत सुरू असताना भाजपला अजित पवारांची गरज का लागली असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे। या घटनाक्रमावर बच्चू कडू यांनी मंगळवारी निशाणा साधला आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या जागांवर सर्वे केला। एवढेच नाही तर भाजपनेच शिंदेंचे उमेदवार निश्चित केले। उमेदवार शिंदेंचे आणि सर्वे केला भाजपने। राजकारणात ही वेगळीच पद्धत आली आहे, हे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे। अजित पवारांसोबतही भाजपने असंच केलं, त्यांना 2 उसने उमेदवार दिले। युती धर्म असा असतो का असे बच्चू कडू म्हणाले। ते पुढे बोलताना म्हणाले की
एकनाथ शिंदेंच्या मदतीने युतीचे सरकार सुरळीत सुरू होतं, पण भाजपने शिंदेंना शह देण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं. त्यांनी अजित पवारांना हाताशी धरून शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न केला. जनतेला हे आधिकचे राजकारण पटले नाही, असे बच्चू कडूंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.